ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत। याची तयार उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेले आहे। 5.5 इंच याचं शोल्डर आहे आणि याचा मुंडा घेतलेला आहे 5.5 इंचावरती। आता गळ्याची रुंदी जी आहे ती आपण घेणार आहोत 2.25 इंचावरती आणि गळ्याची खालच्या साईडची जी पट्टी आहे ती आपल्याला तयार हवी आहे 3 इंचावरती। आपण 3.5 इंचावरती घेतलेली आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे आणि गळ्याची रुंदी खालच्या साईडने 3.5 इंचावरती घेतलेली आहे। अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट व्यवस्थित आपण असे जोडून घेतलेले आहेत। आता इकडे आपण पान शेप अशी डिझाईन तयार करणार आहोत। पान शेपची व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये करून त्यावरती आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायला लागणार आहे। पान शेप अशी डिझाईन आपण इकडे करून घेत आहोत। व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे असं मार्क करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। पूर्ण दोन्ही सेंटर व्यवस्थित आहेत की नाही ते आधी चेक करून घ्यायचं। आता मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित कमरेच्या साईडला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। नेटसारखा ट्रान्सपरंट कपडा आहे हा, एकदम सरळ उलटी बाजू याची सारखीच आहे। त्याच पद्धतीने पहा, आता जसं आपण गळा मार्क केला होता सेम त्याच पद्धतीने गळ्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित असं आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे। जसा मार्क केलेला आहे सेम त्यावरतीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। फिनिशिंगमध्ये एकदम मध्येच ऊन पडू द्यायची नाही आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण गळा पूर्ण जोडून घेतलेला आहे। आता एक्स्ट्राचं मधलं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि पूर्ण जे मधलं जे अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा आहे तो आपल्याला नेकचा कट करून घ्यायचा आहे। आता छोटे छोटे त्याला आपण व्यवस्थित नॉचेस देऊन घेणार आहोत। सेंटरमध्ये पूर्ण लास्टपर्यंत व्यवस्थित काळजीपूर्वक असा कट देऊन घ्यायचा आहे। त्याने फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे आपली। जिथे कर्व पडतो तिथेही आपल्याला कट्स द्यावे लागतात। अशा पद्धतीने कट दिलेले आहेत आणि आपण सरळ करून घेतलेली आहे बाजू। आता कमरेच्या साईडला आपल्याला पहिले आपण दाबशिलाई एकदम व्यवस्थित अशी देऊन घेणार आहोत। वरचा खालचा कपडा चेक करायचा आहे, कुठे दुमडू द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित फिनिशिंग सहित अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। अस्तर दिसायला नको ह्याची काळजी घेऊनच मेन फॅब्रिकच दिसलं पाहिजे। अशा पद्धतीने इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच पद्धतीने पहा, आता आपल्याला गळ्याच्या साईडलाही वरचा खालचा कपडा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि त्यावरती फिनिशिंग सहित अशी आपण दाबशिलाई देऊन घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित जिकडे कर्व आहे तिकडे असा हाताने कपडा सरळ करून घ्यायचा आहे। फिनिशिंग बसायला पाहिजे अशा हिशोबाने। सेंटरपर्यंत आलो आपण, सेंटरमध्ये सुईमध्ये ठेवायची आणि त्यानंतर कपडा फिरवून घ्यायचा आहे। त्याने फिनिशिंग व्यवस्थित येते। लेस लावत असो किंवा गळा बनवत असो आपण, त्यावेळेस जिथे आपल्याला कर्व शेप वाटतोय किंवा जिथून आपण गळ्याची डिझाईन चेंज करत आहोत तिथे मधोमध आपल्याला मशीनची सुई जी आहे ती ठेवून घ्यायची असते आणि त्यानंतर कपडा फिरवायचा असतो। अशा पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत व्यवस्थित फिनिशिंग सहित आपण याला गळ्याच्या साईडला दाबशिलाई देऊन घेतलेली आहे। व्यवस्थित अशी पूर्ण लास्टपर्यंत शिलाई देऊन झाली, त्यानंतर साईडचं एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला शिलाई देऊन कट करायचं आहे। अशा पद्धतीने नेक आपला ड्रॉ झाला। आता आपल्याला जिथपासून डिझाईन बनवायची तिथे आपण न्यूजपेपर खाली डबल फोल्ड करून ठेवलेला आहे व्यवस्थित असा, हे पहा। आणि वरच्या साईडला 1.5 इंच अंतर येईल त्या हिशोबाने असं आपल्याला थोडंसं असं कर्व शेप देऊन घ्यायचं आहे। पूर्ण दोन्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा कपडा रुंदीला आणि उंचीला सोडायचा आहे आपल्याला 1-1 इंच दोन्ही साईडने। बघा, जशी मार्किंग केलेली आहे मी त्याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे। नवीन असाल तर पूर्ण आधी मार्क करून घ्या। आता एवढा छोटासा काठाचा बॉर्डर आपल्याकडे होती तर ती मी मधून कट केलेली आहे आणि 3 फोल्ड करून अशी व्यवस्थित त्याची एक पट्टी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। गोल्डन बाजू वरच्या बाजूला यायला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने 3 फोल्ड करून व्यवस्थित एकदम फिनिशिंग सहित अशी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला किती रुंदीची हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही करून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे 2-2 इंचाचे असे आपण कट्स करून घेतलेले आहेत, तुकडे तुकडे केलेले आहेत पहा। 2 इंचाच्या हिशोबाने आपल्याला 1.5 इंच पाहिजे आहे, पण मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे। त्याच पद्धतीने पहा, आता थोडं थोडं 1.5 इंच अंतरमध्ये राहील अशा हिशोबाने पूर्ण स्ट्रीप लावत जायचं आहे आपल्याला। तुम्हाला जर एकदम जोडून हवे असतील तर तशाही तुम्ही बनवू शकता। थोडीशी मध्ये जागा सोडली तर डिझाईन दिसून येते, त्यामुळे मी थोडी मध्ये जागा सोडलेली आहे। त्यामुळे डिझाईन छान अशी सुंदर दिसून येणार आहे जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस। अशा पद्धतीने जिथपर्यंत आपण पेनाने मार्क केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला अशा 1.5 इंच अंतर सोडून अशा स्ट्रीप जोडून घ्यायच्या आहेत। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपल्याला पूर्ण स्ट्रीप अशा जोडून घ्यायच्या आहेत।
व्यवस्थित पेपर असं फोल्ड करत करत लावायचे आहेत पहा. पूर्ण शेवटपर्यंत असं आपण जिथे मार्क केलेलं आहे पेनाने तिथपर्यंत अशी स्ट्रीप लावून घेतलेले आहेत. एवढी गरज आहे तेवढेच लावायचे आहेत, एक्स्ट्रा पुढच्या पेपरवरती लावायचे नाही आहेत. त्याच पद्धतीने पहा आता खालच्या बाजूने पूर्ण सेंटरपर्यंत आपल्याला व्यवस्थित अशी त्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे पेपरवरती. स्ट्रीप पूर्ण व्यवस्थित करायची आहे. जशी डिझाईन आपल्याला घ्यायची आहे त्याच पद्धतीने बरोबर ॲडजस्ट करत करतच त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पूर्ण सुंदर फिनिशिंगमध्ये अशा आपल्याला ह्या स्ट्रीप लावून घ्यायच्या आहेत. पूर्ण शेवटपर्यंत ॲडजस्ट करायचे आहेत. मधली जागा जी आहे ती एकदम सगळ्या जेवढ्या आपल्या पट्ट्या आहेत तेवढ्यांची जागा सेममध्ये यायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने लावून झाल्या पहा. आता त्यावरती आपण इकडे पायपिंगही करू शकतो, परंतु मला पायपिंग करायची नाही. यावरती मी लेस लावणार आहे. कस्टमरला लेस हवी आहे, त्यामुळे आपण इथे जी पट्टी लावतो गळ्याच्या साईडला त्या पद्धतीने आपल्याला इकडे पट्टी लावून घ्यायची आहे. मध्ये छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून कपडा असा गळ्याचा साईडचा जो कपडा आहे तो असं खेचल्यासारखा दिसायला नको, त्यामुळे छोटे छोटे प्लेट्स टाकून घेतले आपण. अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला लास्टपर्यंत ह्याला हे अस्तरचा कपडा जो आहे तो लावून घ्यायचा आहे पहा. पूर्ण स्ट्रीप अशा शिलाईमध्ये यायला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने लावून घेतले. आता 3 फोल्ड करायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित असं 3 वेळा फोल्ड करून हे पहा अशा पद्धतीने पूर्ण अशी आपल्याला ही स्ट्रीप तयार करून घ्यायची आहे. खालच्या साईडला पहा अस्तर व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचं आहे. पट्टी उसवायला नको ह्याची काळजी घ्यायची आहे. 2 वेळा फोल्ड करायचं आहे आणि तिसऱ्या वेळेस बरोबर त्यावरती शिलाई बसणार आहे. अशा हिशोबाने पूर्ण शेवटपर्यंत लावून घ्यायचं आहे आपल्याला. दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित पूर्ण लास्टपर्यंत ही स्ट्रीप आपल्याला पूर्ण लावून घ्यायची आहे. अस्तरची जी पट्टी आपण तयार केलेली आहे ती अशा पद्धतीने पहा. आता पूर्ण आपली जी पट्टी लावून झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण लावून झालेली आहे. एक वेळा चेक करून घ्यायचं व्यवस्थित अशी डिझाईन आलेली आहे का. आता ह्यानंतर आपल्याला पहा याच्यावरती एक लेस लावून घ्यायची आहे. सर्वप्रथम गोल्डन आणि ब्ल्यू कॉम्बिनेशनमध्ये लेस आहे. खूप सुंदर असा लुक आलेला आहे त्याने ब्लाऊजला. जर तुम्ही ते स्ट्रीप नाही वापरत असणार त्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचा जो कपडा आहे त्याची पायपिंग करून घ्यायची आहे ब्लू कलरची. खूप सुंदर असं लुक येणार आहे याला. अशा पद्धतीने आपण इकडे 2 वेळा शिलाई देऊन व्यवस्थित अशी लेस फिक्स करून घ्यायची आहे. रुंद थोडी लेस आहे त्यामुळे मी इथे डबल शिलाई मारलेली आहे. एकदम पातळ लेस असते तेव्हा सिंगल मारली तरी चालते. अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घेतली. आता सेंटर व्यवस्थित मॅच करून घ्यायचा. त्यानंतर डिझाईन जशी आपण बनवली होती त्या पद्धतीने सेम अशी सेट करून घ्यायची आहे. कपड्यावरती हात ठेवून व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये ही पूर्ण अशी आपली डिझाईन जी आहे ती स्टिच झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे पहा. जसा आपला शेप आहे गळ्याचा बरोबर त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं ही जी आपण डिझाईन बनवलेली आहे ती अशी फिक्स झाली पाहिजे. पेनाने पूर्ण लास्टपर्यंत मार्क करून घ्यायचं दोन्ही बाजूने, त्याने लावायला खूप सोपं पडतं. हे पहा अशा पद्धतीने लावून घेतली. आता आपला जो पेपर आहे तो आपण ह्याचा काढून टाकणार आहोत आणि एक्स्ट्राचे जे खाली आपल्या जेवढे छोटे छोटे स्ट्रीपचे जे तुकडे राहिलेले आहेत त्याची फक्त अर्धा इंच उंची राहील एवढंच ठेवायचं आहे. बाकी एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. छोट्या मोठ्या साईजच्या अशा स्ट्रीप याच्यामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे बाजूच्या साईडला जे आहे ते थोड्या मोठ्या राहिलेल्या आहेत तर ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. फक्त अर्धा इंच ठेवायचे आहेत जेणेकरून आपण ह्याच्यावरती जेव्हा लेस लावू तेव्हा त्या लेसमध्ये त्याची शिलाई बरोबर फिक्स होऊन जाणार आहे. पूर्ण फिनिशिंगमध्ये पेपर काढून घेतला व्यवस्थित असा. आता यावरती आपण गळ्याच्या साईडला लेस लावून घेणार आहोत सुंदर अशी मस्त. पूर्ण लास्टपर्यंत अशी लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्हाला जर पायपिंग आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही गोल्डन कलरची पायपिंग लावू शकता. ह्यानेही खूप सुंदर लुक येणार आहे. ज्यांना लेस आवडत नाही त्यांच्यासाठी गोल्डन कलरची तुम्ही इथे पायपिंग लावून घ्यायची आहे. खूप सुंदर असं लुक येणार आहे या ब्लाऊजला पहा. लेस किंवा पायपिंग कॉन्ट्रास्टमध्ये लावायचं कधी पण. हे पाहता इथे मिडलला आलो, इथे सुईमध्ये ठेवायची आणि त्यानंतर कपडा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि थोडीशी लेस अशी लूज सोडल्यासारखी करायची जेणेकरून ती ताणली जाणार नाही आणि फिनिशिंगमध्ये बसणार आहे. खूप छोट्या मोठ्या टिप्स आहेत. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि मनापासून व्हिडिओ शिकवते. मनापासून शिकायची इच्छा असेल तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत जा. खूप छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला मनापासून समजवते. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपली लेस लावून झाली. आता आपण दोन्ही बाजूने 4 इंच रुंदी आणि 3.5 इंच उंची अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचे आहेत पहा. दोन्ही बाजूने टक्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. आपण आधी डिझाईन तयार केलेली आहे आणि त्यानंतर इकडे टक्स देऊन घेतलेले आहेत.
व्यवस्थित अशी लास्टपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आपल्याला याला. आता त्यानंतर एक दाब शिलाई वरच्या साईडने देऊन घ्यायची, जेणेकरून ते टक्स उसवले जाणार नाही आणि फिनिशिंगही खूप सुंदर येणार आहे. फक्त टक्स दिलेली बाजू बाहेर दिसायला नको ह्याची काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगमध्ये फक्त टक्स देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे कमरपट्टी नाही लावली तरी चालते. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा गळ्याचा जो शेप आहे तो तयार झालेला आहे. घातल्यानंतर याचा लूक खूप सुंदर येणार आहे. आता हे पहा, याच्यामध्ये एक बोची डिझाईन बनवायची आपल्याला, तर बो अशा पद्धतीने बनवला जातो पहा दाखवल्याप्रमाणे. बोसाठी स्पेशल व्हिडिओही टाकलेला आहे मी आपल्या चॅनलवरती, नक्की एक वेळा जाऊन पहा. तुम्हाला जेवढ्या मोठ्या साईजचा छोट्या साईजचा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही बो तयार करू शकता. हे अशा पद्धतीने आपण पूर्ण बोची डिझाईन तयार केलेली आहे. त्याचे कॉर्नर जे आहेत ते छोटे छोटे ते नॉचेस देऊन कट करून टाकायचे, जेणेकरून त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते. नेटसारखा कपडा असल्यामुळे पहा एकदम पटकन असं शिवायला होतो हा. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण बो तयार करून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे आपला हा बो रेडी झाला. आता आपल्याला याच्यावरती छोटीशी एक नॉड लावून घ्यायची आहे. तर नॉडसाठी आपल्याला बाजूने लटकने तयार करायचे आहेत. 5 इंचाचे असे उंची, 5-5 इंच उंची येईल अशा हिशोबाने 10 इंचाचा हा आपण नॉड घेतलेला आहे आणि त्याला छोटे छोटे लटकन लावून घेतलेले आहेत पहा. दोन्ही बाजूने आपल्याला ह्याला लटकन असे लावून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे काठाचा कपडा शिल्लक असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी ब्लाऊजचा जो कपडा आहे मेन तोच वापरलेला आहे. अशा पद्धतीने लटकन तयार करून घ्यायचे आणि हे पहा सेंटरला असे फुलासारखे डिझाईन करून ते बोमध्ये घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे, आणि बो असा अटॅच करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये बो अटॅच करायचा आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण असा बो लावून घ्यायचा आहे. आणि हा पहा ब्लाऊजचा फायनल लूक कसा वाटला नक्की एक छोटी कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.